नमस्कार मित्रांनो, एम एस चॅप्टर जी के या चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बालमानसशास्त्राविषयी प्रश्न उत्तरे। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। प्रश्न क्रमांक 1, शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल म्हणजे डॅश डॅश। आपले पर्याय आहेत ए विकास, बी प्रगती, सी वाढ। प्रश्नाचे उत्तर आहे सी वाढ। प्रश्न क्रमांक 2, नवजात अवस्था डॅश डॅश असते। आपले पर्याय आहेत ए 30 दिवसापर्यंत, बी 6 ते 12 वर्ष, सी 2 ते 6 वर्ष। उत्तर आहे ए 30 दिवसापर्यंत। प्रश्न क्रमांक 3, प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे डॅश डॅश। आपले पर्याय आहेत ए वाढ, बी प्रगती, सी विकास। प्रश्नाचे उत्तर आहे सी विकास। प्रश्न क्रमांक 4, शेषावस्था डॅश डॅश असते। आपले पर्याय आहेत ए 1 महिना ते 2 वर्ष, बी 30 दिवसापर्यंत, सी 2 ते 6 वर्ष। प्रश्नाचे उत्तर आहे ए 1 महिना ते 2 वर्ष। प्रश्न क्रमांक 5, बाल्यावस्था डॅश डॅश असते। आपले पर्याय आहेत ए 6 ते 12 वर्ष, बी 2 ते 6 वर्ष, सी 30 दिवसापर्यंत। प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी 2 ते 6 वर्ष। प्रश्न क्रमांक 6, किशोरावस्था डॅश डॅश असते। आपले पर्याय आहेत ए 6 ते 12 वर्ष, बी 2 ते 6 वर्ष, सी 1 महिना ते 2 वर्ष। प्रश्नाचे उत्तर आहे ए 6 ते 12 वर्ष। प्रश्न क्रमांक 7, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? पर्याय आहेत ए 20, बी 23, सी 46। प्रश्नाचे उत्तर आहे बी 23। प्रश्न क्रमांक 8, औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते? आपले पर्याय आहेत ए 5 वर्ष, बी 3 वर्ष, सी 6 वर्ष। प्रश्नाचे उत्तर आहे सी 6 वर्ष। प्रश्न क्रमांक 9, स्त्रियांच्या पेशीमध्ये डॅश डॅश गुणसूत्रे आढळतात। पर्याय आहेत ए 46, बी 44, सी 22। प्रश्नाचे उत्तर आहे ए 46। प्रश्न क्रमांक 10, बालवाडी व अंगणवाडी चे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते? पर्याय आहेत ए किशोरावस्था, बी शैशवावस्था, सी कुमारावस्था। प्रश्नाचे उत्तर आहे बी शैशवावस्था। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे? पर्याय आहेत ए आंतरक्रिया, बी परावर्तन, सी संकलन। प्रश्नाचे उत्तर आहे बी परावर्तन। प्रश्न क्रमांक 12, वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना काय म्हणत? पर्याय आहेत ए अनुवंशिकता, बी वंशिक भेद, सी वर्तनभेद। प्रश्नाचे उत्तर आहे ए अनुवंशिकता। प्रश्न क्रमांक 13, सृजनात्मकतेचे डॅश डॅश हे वैशिष्ट्य आहे। पर्याय आहेत ए मौलिकता, बी लवचिकता, सी दोन्हीपण। उत्तर बघा सी दोन्हीपण। प्रश्न क्रमांक 14, शिक्षकांनी खालील अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे। पर्याय आहेत ए व्याख्यान, बी वर्णनात्मक, सी आंतरक्रियात्मक। प्रश्नाचे उत्तर आहे सी आंतरक्रियात्मक।
प्रश्न क्रमांक 15. शिक्षकांचे वर्तन डॅश असते. पर्याय आहेत ए. आदर्शवादी, बी. प्रशासनात्मक, सी. सूचना देणारे. प्रश्नाचे उत्तर आहे ए. आदर्शवादी. प्रश्न क्रमांक 16. चारित्र्याचा विकास डॅशमुळे होतो. पर्याय आहेत ए. इच्छाशक्ती, बी. नैतिकता, सी. दोन्ही पण. प्रश्नाचे उत्तर आहे सी. दोन्ही पण. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.